अखेरकार शेतकऱ्यांना ज्या बातमीची प्रतीक्षा होती ती बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय जाहीर केला असून आता प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची तयारी ही सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आली आहे। राज्य सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं की राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे आणि त्या अनुषंगाने अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आता आदेश देण्यामध्ये आले असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी तब्बल 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि गेले काही दिवस झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात झाली अशा प्रकारच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या। मात्र प्रत्यक्षामध्ये जर पाहायला गेलं तर बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नव्हता। त्यामुळे आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार असा प्रश्न शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता आणि त्यातच अखेरकार आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमवण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। गेले काही दिवसांपूर्वी सरकारने या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी निधी जाहीर केला होता, मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये आली नव्हती। मात्र आता सरकारने जेवढा निधी मंजूर केला आहे तोच निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यामध्ये आली आहे, मान्यता देण्यामध्ये आली आहे आणि त्यानुसार आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशा सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून ई-KYC करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये येत आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड झाली पाहिजे असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आणि त्या अनुषंगाने आता प्रत्येक शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याकरिता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारने सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी तातडीच्या सूचना दिल्या असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। आता शेतकरी मित्रांनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यातील आणि कोणत्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे सविस्तर तालुक्यांची आणि जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्या यादीमध्ये जर तुमच्या तालुक्याचं किंवा जिल्ह्याचं नाव आलं तर येत्या 3 ते 4 तासामध्ये तुमच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता आज कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि तुमच्या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात सविस्तर अपडेट। तर शेतकरी मित्रांनो, अखेरकार आता सरकारच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी या ठिकाणी मंजुरी देण्यामध्ये आली आहे। यापूर्वी सरकारने निधी फक्त जाहीर केला होता, मात्र तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये आला नव्हता। मात्र जेवढा निधी आता सरकारने मंजूर केला आहे तोच निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी मंजुरी देण्यामध्ये आली असून अखेरकार शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आता काही शेतकऱ्यांना हेक्टरी 18,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना हेक्टरी 32,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून घेण्यामध्ये आला आहे। आता बघा, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी जाहीर झाली असून यामध्ये आता अमरावती विभागाचा जर विचार केला तर अमरावती विभागातील अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 162,95,34,00,000 रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे आणि त्यानुसार आता डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे। आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। जर तुम्ही अकोला जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी खुश खबरच म्हणावी लागेल, कारण की अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 162,95,34,00,000 रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून आता अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आता दुसरा जिल्हा अमरावती आहे। बघा, अमरावती जिल्ह्यातून जर तुम्ही असाल
तर तुमच्यासाठी आनंदाची बातमीच म्हणावी लागेल, कारण की आता अमरावती देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यामध्ये आली आहे। अमरावती जिल्ह्यासाठी 38 कोटी 4 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली आहे। त्यानंतर या ठिकाणी यवतमाळ देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी असून यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 262 कोटी 8,45,000 रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली असून ही रक्कम आता पूर्णपणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। काही शेतकऱ्यांना हेक्टरी 18,500 रुपये, काही शेतकऱ्यांना 27,000 रुपये, काही शेतकऱ्यांना 36,000 रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। डेबिटच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। शेतकऱ्यांना देखील अनेक दिवसांपासून या ठिकाणी मदतीची प्रतीक्षा होती। आमच्या खात्यावरती पैसे कधी जमा होतील याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते आणि त्यातच अखेरकार शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचे जिल्हे जर पाहायला गेलं तर या ठिकाणी आता पुणे विभागाचा जर विचार केला तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2 कोटी 49 लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे। त्यानंतर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 772 कोटी 36 लाख रुपयांचा निधी हा वितरित करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली असून आता सोलापूर देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। त्यानंतर पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी 34 कोटी 42 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे। त्यानंतर सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 14 कोटी रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची दिवाळी ही गोड होणार आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, आता नाशिक विभागाचा जर विचार केला तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 317 कोटी रुपये, धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 10 कोटी रुपये, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 53 लाख रुपये, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 299 कोटी रुपये आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 846 कोटी रुपये अशा पद्धतीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी सरकारने या ठिकाणी मान्यता दिली आहे। सरकारच्या माध्यमातून शासन निर्णय प्रसिद्ध करण्यामध्ये आला असून अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, कोकण विभागाचा जरी विचार केला तर यामध्ये ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 8 कोटी रुपये, पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 14 कोटी रुपये, रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 5 कोटी रुपये, रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 13 लाख रुपये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 8 लाख रुपये अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। शेतकऱ्यांना देखील आता मोठा दिलासा मिळणार आहे। अनेक दिवसांची प्रतीक्षा या ठिकाणी संपली असून डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना आदेश देण्यामध्ये आले असून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे देखील काम सुरू आहे। ज्या शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। आता आज काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती, उद्या काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती अशा पद्धतीने रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची काहीच आवश्यकता नाही। अखेरकार सरकारच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय जाहीर झाला असून आता शेतकऱ्यांची दिवाळी या ठिकाणी गोड होणार आहे। तसेच सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना 2 कामे करण्याचे आव्हान या ठिकाणी करण्यामध्ये आले आहे। आता बघा, सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना KYC करण्याची अट या ठिकाणी शिथिल करण्यामध्ये आली असली तरी बऱ्याच शेतकऱ्यांना आता KYC करावी लागणार आहे। आता तुमचा असा प्रश्न असेल की कोणत्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पीक विम्याच्या लाभाकरिता KYC करावे लागणार, तर लक्षपूर्वक पाहत चला। आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असून ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी जर या ठिकाणी म्हणजेच की काही शेतकऱ्यांकडे आता फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करावे, तर अशा शेतकऱ्यांना सरकारच्या माध्यमातून KYC करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे। जर तुमच्याकडे फार्मर ID नसेल तर तुम्हाला KYC करावे लागणार आहे। जर तुमच्याकडे
फार्मर आयडी असेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच आवश्यकता नाही। आणि त्यानंतर या ठिकाणी तुमचे आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा। जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल तर कसलीच काळजी करण्याची गरज नाही। मात्र जर आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक करावं लागणार आहे। अशा पद्धतीने आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची आणि तालुक्यांची यादी आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्हाला पुढचा व्हिडिओ जर या ठिकाणी पाहायचा असेल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि तुमचा तालुका आणि जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। आणि एकंदरीत जर म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर अखेरकार आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। आता आज तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत तर उद्या होतील, उद्या नाहीत झाले तर परवा दिवशी होतील, कारण की आता टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झाली आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। धन्यवाद।